नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, मागचे 3 लेक्चर जे मी यूट्यूबवर टाकलेले आहेत त्यामध्ये IBPS आणि TCS पॅटर्ननुसार काही प्रश्न आपण डिस्कस केले होते, त्याला सॉल्व्ह पण केले होते आणि ते सर्व जे प्रश्न होते टोटल ऑल टॉपिक्स मिळून होते. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आमचे ते व्हिडिओज बघितले आणि काही विद्यार्थ्यांचे फोन सुद्धा आम्हाला आलेत की त्यांचं म्हणणं असं होतं की सर, IBPS आणि TCS पॅटर्न जो आहे, TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तुम्ही टॉपिक वाईज क्वेश्चन्स आम्हाला प्रोव्हाइड करा प्लीज. त्यांचं म्हणणं होतं की टॉपिक वाईज काही क्वेश्चन्स जे इम्पॉर्टंट TCS आणि IBPSच्या माध्यमातून जसे आजपर्यंत जास्तीत जास्त विचारण्यात आले आहेत तर ते टाइप्स टॉपिक वाईज, तर एकेका टॉपिकचे काही निवडक प्रश्न. आता आजपासून ती सिरीज सुरू होणार आहे बरं का, आजपासून ती सिरीज सुरू आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक आपण घेतोय टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क म्हणजे काळ आणि काम. काळ आणि काम या टॉपिकचे IBPS आणि TCS पॅटर्ननुसार कशा पद्धतीचे प्रश्न ड्रॉ केले जातात किंवा विचारले जातात या सर्वांचा अभ्यास किंवा थोडेफार प्रश्न आपण ॲटलिस्ट 10 प्रश्न तरी प्रत्येक टॉपिकचे IBPS आणि TCS पॅटर्ननुसार आपण घेणार आहोत की त्या प्रश्नाची लेवल कशी असतं किंवा शाब्दिक उदाहरणामध्ये त्याला कशा पद्धतीने विचारलं जातं, किचकटपणा किती लेवलपर्यंत किंवा कुठपर्यंत किचकटपणा असतो, त्याला शॉर्टकट वेने कसे सॉल्व्ह केले जातात, असे प्रत्येक टॉपिकचे IBPS आणि TCS पॅटर्ननुसार आपण 10 प्रश्न रोज तुम्हाला एक व्हिडिओ याचा मिळेल. तर आज पहिला टॉपिक ज्याचे 10 प्रश्न घेणार आहोत आपण, काळ आणि काम. आणि लक्षात घ्या, काळ आणि काम हा एक असा टॉपिक आहे तुमच्या या सिलेबस पैकी जो सर्वात जास्त वास्ट आहे. वास्ट म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप आहेत. खूप साऱ्या व्हेरिएशन्सनुसार या प्रश्नांना तुम्हाला परीक्षांमध्ये विचारलं जातं. आपला जो टार्गेट आहे तो टार्गेट तर सरकारी नोकरीच आहे. कुठेतरी आता या ज्या 1,45,000 जागा ज्या ड्रॉ होत आहेत सरळ सेवा भरती 2023च्या, त्या 1,45,000 पैकी एक जागा आपल्याला कुठेतरी कन्फर्म करून घेणे आणि कुठेतरी कन्फर्म करून घेणे म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये प्रावीण्य तर तुम्हाला असायला पाहिजेच. खूप विद्यार्थ्यांचं गणित आणि बुद्धिमत्तामुळे रिझल्ट थांबतो, तो थांबायला नको. त्यामुळे आजपासून आपण ही सिरीज रोज सुरू करणार आहोत, रोजच, की IBPS आणि TCS पॅटर्ननुसार टॉपिक वाईज क्वेश्चनला आपल्याला डिस्कस करायचं आहे की एक एक टॉपिक रोज घेऊया. जसं आज मी घेतोय टाइम अँड वर्क, उद्या एखादा दुसरा टॉपिक घेऊया, समजा पर्सेंटेज घेऊया, त्यानंतर टाइम स्पीड अँड डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट. रोज तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल की यापूर्वी IBPS आणि TCS पॅटर्ननुसार याच्या पूर्वी ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये या पॅटर्ननुसार कशा पद्धतीचे प्रश्न पडलेले आहेत यावर आपल्याला चर्चा करणे आहे. राईट. टार्गेट, अगेन मी तुम्हाला टार्गेट सांगतोय, तुमचं टार्गेट असायला पाहिजे सरकारी नोकरीच. आणि त्याची तयारी करण्यासाठी आपण एकेका टॉपिकला टार्गेट करूया आणि त्या टॉपिकवर येणारे क्वेश्चन्स IBPS TCS कसे विचारतात त्या प्रत्येक प्रश्नाला एकेका टॉपिकचे ॲटलिस्ट कमीत कमी 10 प्रश्न तरी सॉल्व्ह करूया. राईट. चला मित्रांनो, मग येऊया आपण पहिल्या प्रश्नावर. आणि आपला टॉपिक आहे टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क म्हणजे काळ आणि काम. या टॉपिकवर आधारित क्वेश्चन नंबर 1 काय बोलतोय की क्वेश्चन नंबर 1, A आणि B एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, B आणि C तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात, C आणि A तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा B ते काम किती दिवसात करेल? लक्षात घ्या, हा पेरिंग कॉन्सेप्ट आहे बरं का. पेरिंग कॉन्सेप्ट म्हणजे जोडी मध्ये दिलेला आहे की आधी A आणि B हे 20 दिवसात काम करतात, B आणि C तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि C आणि A तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर प्रश्न विचारलाय एकटा B ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आणि पेरिंग कॉन्सेप्ट काय बोलतोय की एकट्या B चं काम काढायचं आहे म्हणजे ज्या पेअरमध्ये B दिसतो आहे त्याचा वन डे वर्क घेणे आहे आणि ज्या पेअरमध्ये B दिसत नाही त्याला मायनस करणे आहे त्याचा वन डे वर्कला आणि त्याचा करणे अर्धा म्हणजे हाफ. चला B चे काम काढूया. तुम्हाला डोळ्याने दिसतंय बरोबर बी कुठे मिळतोय? A आणि B मध्ये मिळतोय का B? यस मिळतोय.
तर या ए आणि बी मिळून 20 दिवसात करतात, त्यांचा वन डे वर्क घ्या 1/20. 1/20 त्याचा वन डे वर्क घेऊया आपण 1/20. बी चे काम काढणे आहे आपल्याला, तर बी इथे दिसतोय तुम्हाला, त्याचा वन डे वर्क आपण 1/20 घेऊया. 20 दिवसात काम पूर्ण करतोय. पुन्हा बी कुठे मिळतोय, तर बी इथे पण मिळतोय बघा, बी प्लस सी. बी इथे पण मिळतोय आणि ते 15 दिवसात काम पूर्ण करताय, तर बी इथे मिळतोय प्लस 1/15. आणि यामध्ये जर बघाल सी आणि ए आहे, यामध्ये आहे सी आणि ए. जिथे बी मिळत नाही आणि जिथे बी मिळत नसेल त्याच्या वन डे वर्कला आपण मायनस करून घेऊया. मायनस हे 12 दिवसाचे आहे, तर 1/12. राईट. आणि यांच्या बेरीज वजाबाकीचा करायचा आहे तुम्हाला अर्धा. अर्धा मीन्स गुणीला 1/2 करूया. राईट. यांच्यापासून जे काही प्रोड्यूस होईल ते बी चे वन डे वर्क तयार होईल, एका दिवसाचे काम, आणि त्याला आपण रेसिप्रोकल जर केला तर बी किती दिवसात काम करेल पूर्ण, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. चला मग येऊया या डिनॉमिनेटरला सारखं करूया. सर्वात मोठा नंबर दिसतोय 20, सर्वात मोठा 20, ज्याच्यामध्ये 15 आणि 12 ने भाग जात नाही. 20 दुने 40, 40 मध्ये भाग जाणार नाही. 20 त्रिक 60, म्हणजे खाली तुम्हाला तयार करावे लागतील 60. 20 ला 3 ने गुणाकार केला तर 60, तर 1 गुणीला 3 म्हणजे 3. 15 ला 4 ने, 15 चौक 60, तर हा होईल 1 गुणीला 4 4. 12 पंचे 60, तर 1 गुणीला 5 5. आणि याचा करायचा आहे तुम्हाला अर्धा, म्हणजे तुम्हाला मिळेल बी चे एका दिवसाचे काम. चला बेरीज वजाबाकी करून घेऊया. 3 आणि 4 7. 7 मधून 5 कमी केले, 7 मधून 5 कमी केले 2/60 गुणीला हा मिळतो 1/2. जिथे 2 आणि 2 कटलाय, म्हणजे बी चे काम तुम्हाला मिळत आहे 1/60. आणि हे झालं एका दिवसाचं काम. एका दिवसाचे काम किती झालंय 1/60. जर बी चे एका दिवसाचे काम 1/60 असेल तर तो किती दिवसात काम पूर्ण करेल, तर त्याला रेसिप्रोकल करूया. रेसिप्रोकल मीन्स 1/60 ला उलट करूया, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 60 दिवस. राईट ना. 1/60 ला उलट केलं तर 60/1 होईल. 60/1 म्हणजे 60 दिवस हे या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. तर 60 दिवस प्रश्नाचे उत्तर तुमचं तयार. पेरिंग कॉन्सेप्ट बरं का, या पेरिंग कॉन्सेप्टवर फक्त 4 पद्धतीचेच प्रश्न तयार होतात. क्वेश्चन नंबर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. क्वेश्चन नंबर 2 बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, जो हा प्रश्न सोडवलाय आपण. क्वेश्चन नंबर 3 सी एकटा ते काम किती दिवसात करेल. आणि फायनली क्वेश्चन नंबर 4 ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. असे फक्त 4च प्रश्न तयार होतात. तर त्या 4 प्रश्नापैकी हा एक प्रश्न होता पेरिंग कॉन्सेप्टचा. राईट. चला हा झालाय नंबर नेक्स्टला येऊया. क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड काय बोलताय, ए ची कार्यक्षमता. चला याला पण सॉल्व्ह करूया. ए ची कार्यक्षमता बी च्या कार्यक्षमतेपेक्षा 40% जास्त आहे. कार्यक्षमता मीन्स इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे स्पीड, आणि स्पीडचं आपल्याला काम नाही. यामध्ये आधी तर सिंग्युलर ओळखून घ्यायचं आहे. कुणाची कार्यक्षमता, ए ची कार्यक्षमता. कुणाच्या कार्यक्षमतेपेक्षा बी च्या कुणाला लागलाय बी ला, म्हणजे ए आणि बी यांची कार्यक्षमता घेऊया. कुणाच्या बी च्या, तर बी च्या, तर हा होईल सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे 100. आणि ए ची कार्यक्षमता किती टक्क्याने जास्त आहे, 40% जास्त आहे. तर हा ए जो या बी पेक्षा 40% जास्त असेल, म्हणजे हा असेल 140. राईट. हा रेशो तयार होईल त्यांच्या इफिशियन्सीचा. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमतेचा. आणि कार्यक्षमता म्हणजे काय आहे, तर कार्यक्षमता म्हणजे स्पीड. स्पीड म्हणजे गती, त्यांची काम करण्याची गती. आणि ज्यावेळेस हे लेक्चर केलं त्यावेळेस मी नेहमी सांगत आलेलं आहे की स्पीड म्हणजे कार्यक्षमता याचं काम नाही. आपल्याला या टॉपिकमध्ये याचं काम नाही. आपल्याला कशाचं काम आहे, ड्युरेशन ऑफ दी वर्क, म्हणजे टाइमचं काम आहे, आपल्याला वेळेचं काम आहे. तर या स्पीडचा रेसिप्रोकल होतो टाइम. स्पीडचा रेसिप्रोकल काय होतो, टाइम. हा 140 आणि 100 आहे, तर हा रेसिप्रोकल म्हणजे टाइम काय होईल, कोणत्या रेशोमध्ये येईल, तर 100 आणि 140 या रेशोमध्ये येईल. स्पीडचा रेसिप्रोकल टाइम आणि टाइमचा रेसिप्रोकल नेहमी स्पीड असतो. हे दोघेही एकमेकांचे व्युत्क्रम असतात. व्युत्क्रम म्हणजे उलट सुलट. की टाइम जर मिळत असेल तुम्हाला 7:05, तर त्याची स्पीड असायला पाहिजे 5:07, उलट होईल ते. तर याला आपण उलट करून घेतलंय आणि आपल्याला या टाइमचं काम आहे.
स्पीडचं काम आपल्याला या टॉपिक मध्ये नाही, स्पीडचं फक्त एकच काम आहे टाइम अँड वर्क मध्ये, की ज्यावेळेस पैशाची विभागणी होत असेल ना, त्यावेळेस ज्याची स्पीड जास्त त्याला जास्त पैसे, ज्याची स्पीड कमी त्याला कमी पैसे. तर स्पीड त्याच्याशिवाय इथे कामाचा नाही आहे. हा, स्पीड समोर कामात येईल तुम्हाला ज्यावेळेस टाइम, स्पीड अँड डिस्टन्सचे प्रश्न येतील, त्यावेळेस स्पीडचं काम आहे. ठीक, चला टाइमचा रेशो मिळाला 100:140. याला रिड्यूस करा. रिड्यूस करा म्हणजे कशा कशाने भाग जातो बघा. 20 ने भाग देता येईल. 20 100 आणि 20 140. म्हणजे टाइमचा तुम्हाला रेशो मिळतो 5:7. आता जर प्रश्न इफिशियन्सीवर म्हणजे कार्यक्षमतेवर असेल तर तुम्हाला एक स्टेटमेंट तिथे मात्र नक्की असेल की ए आणि बी पैकी कोणीतरी एक काहीतरी एखादी काम संपवतो काहीतरी दिवसात, तर त्याला आपण वाचून घेऊया. चला 40%. जर ए ते काम 12.5 दिवसात करत असेल, कोण? एचा शेअर किती आहे बघा. एचा शेअर आहे 5. एचा शेअर आहे 5 आणि हा किती दिवसात काम पूर्ण करतोय? हा 12.5 दिवसात काम पूर्ण करतोय. आणि प्रश्न विचारलाय बी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. तर रेशोचा फंडा हा बोलताय की हा 5 शेअर म्हणजे 12.5. तर या 5ला कितीने गुणाकार केला तर तो 12.5 होईल. तर 5ला 5 दुने 10 आणि 5चा अर्धे 2.5 म्हणजे 2.5 ने याला गुणाकार केला तर तो 12.5 होतो. राईट. तर याला या शेअरला 2.5 ने गुणाकार केला तर या शेअरला पण 2.5 ने तुम्हाला गुणाकार करावा लागेल आणि इथून फॉर्म होईल तुमचं उत्तर. 7 गुणिला 2.5 म्हणजे 25 गुणिला 7 175. आणि एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट म्हणजे बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर 17.5 दिवस लागायला पाहिजे. त्या बी ला ते काम पूर्ण करायला 17.5 कुठे मिळतोय बघा. तो ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे. इफिशियन्सी कार्यक्षमता नेहमी लक्षात घ्या. कार्ड आणि काम म्हणजे टाइम अँड वर्क मध्ये त्या इफिशियन्सीचं काम नाही, बट प्रश्न ड्रॉ होतात इफिशियन्सीवर. म्हणजे कार्यक्षमतेवर प्रश्न विचारले जातात. तर जी कार्यक्षमता असेल ती कार्यक्षमता म्हणजे त्यांची स्पीड. ज्या स्पीडचं काम नाही त्याचा रेशो जो तयार होत असेल स्पीडचा, त्याला तुम्हाला कन्वर्ट करणे टाइम मध्ये, कार्ड मध्ये कन्वर्ट करणे आणि स्पीडचा रेशो जो असेल तो टाइम मध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होतो त्यावेळेस रेसिप्रोकल होतो. रेसिप्रोकल म्हणजे स्पीड जर असेल तुमची, स्पीड जर असेल तो असेल 3h25 3h5. तर या स्पीड पासून जर टाइम मध्ये रेशो कन्वर्ट करायचा असेल तर 3h5चा रेशो होतो 5h3 असा लिहावा लागेल. आणि तुम्हाला या स्पीडचं काम या टॉपिक मध्ये नाही तर टाइमचं काम पडेल आणि या टाइम नुसार क्वेश्चनचे आन्सर ड्रॉ करणे असतो. यामध्ये जर कंडिशन अशी असती की बी एक काम 18 दिवसात पूर्ण करतो, हा समजा बी असेल ए आणि बी एक काम 18 दिवसात पूर्ण करतो, या 3ला कितीने गुणाकार केला तर 18 होईल, तर 6 ने गुणाकार केला तर 18 होईल. याला 6 ने गुणाकार केला म्हणून याला पण 6 ने गुणाकार करणे आहे म्हणजे 30 दिवस याचं उत्तर तयार होईल. एक सॅम्पल फॉर्म सांगितलंय तुम्हाला. रेशो काय बोलताय की ज्या संख्येला एखाद्या रेशोने गुणाकार किंवा भागाकार होत असेल त्याच संख्येने दुसऱ्या शेअरला पण गुणाकार किंवा भागाकार करावा लागतो. राईट. तर इफिशियन्सीवर असे प्रश्न पडतात. खूप विद्यार्थ्यांना इफिशियन्सी म्हणजे हा शब्द म्हणजे कार्यक्षमता म्हणजेच किचकटपणा वाटतो. इनफॅक्ट सोपा असतो, लक्षात ठेवून घ्यायला. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. एक काम 15 दिवसात पूर्ण करतोय आणि बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतोय. दोन्ही ए आणि बी किती दिवसात काम पूर्ण करतायत तर ते काम पूर्ण करण्याची गती दिलेली आहे. दोघांनी 5 दिवस काम केल्यानंतर बी ने काम सोडून दिले. बरं, हे लक्षात घ्या. आता बी ने काम सोडून दिले तर शिल्लक काम. आता शिल्लक कामाचा प्रश्न जेव्हा पण येत असेल त्यावेळेस तुम्हाला वन वर्क थेअरीचा वापर करणे आहे. वन वर्क थेअरी काय असतं तर हे तर तुम्हाला मी शिकवून चुकलेलं आहे किंवा ऍपमध्ये तर तुम्हाला मिळेलच, पण इथे पण एक एक्सप्लेन करून देतोय की वन वर्क थेअरी म्हणजे कितीही मजूर असतील, इथे 2 व्यक्ती आहेत ए आणि बी मिळून जे काही काम पूर्ण करतील ते वन वर्क कंप्लीट एक काम पूर्ण करतील. यांच्या ठिकाणी 3 व्यक्ती असते, 4 व्यक्ती असते किंवा 10 व्यक्ती असते. ते 10 व्यक्तींनी मिळून सुद्धा जर एखादं काम
करत असतील ते, तर एकच काम पूर्ण करतील ते. कुठलेही काम हे पूर्ण काम हे नेहमी एक असतं. तर वन वर्क थेअरीचा वापर करणे आहे. इथे तुमच्याकडे दोन व्यक्ती आहेत, ए आणि बी. या दोघांनी मिळून एक काम संपायला पाहिजे, बस हेच बोलतो वन वर्क थेअरी. आणि वन वर्क थेअरी मध्ये काय आहे आपला फंडा, की स्पीड जी आहे, स्पीड कोणती, किती दिवसात पूर्ण करतो ती स्पीड, काम पूर्ण करण्याची दिवसाची गती, याला आपण डिनॉमिनेटर म्हणजे छेदात लिहितो. आणि किती दिवस काम केले, नंबर ऑफ डेज, त्याला लिहितो आपण वर्क. राईट. चला ए ची स्पीड बघा, ए एक काम 15 दिवसात करतो, ए ची स्पीड आहे 15 दिवस, लिहून घेऊया. प्लस बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी ची स्पीड आहे 10, ही लिहून घेऊया. या दोघांना मिळून एक काम पूर्ण करणे आहे, दोघांना मिळून एक काम या स्पीड नुसार. आता कोणी किती दिवस काम केले, नंबर ऑफ डेज, दिवस वर लिहिणे आहे. कोणी किती दिवस काम केले, तर प्रश्न तुम्हाला वाचता येतो. त्या प्रश्न वाचून तुम्हाला ओळखायचं आहे की कोणी किती दिवस काम केले. काय बोलताय क्वेश्चन मध्ये, दोघांनी, म्हणजे या ए ने पण आणि बी ने पण, दोघांनी 5 दिवस काम केले. किती दिवस काम केले, 5 दिवस काम केले. तर 5, याने पण 5 दिवस काम केले आणि याने पण 5 दिवस काम केले. दोघांनी 5 दिवस काम केले. आणि 5 दिवस काम केल्यानंतर काय झालंय, या बी ने काम सोडून दिलं. कुणी काम सोडलंय, या बी ने. म्हणजे बी आता 5 दिवसाच्या वर काम करणार नाही, बी ने काम सोडून दिले. आता शिल्लक असलेलं काम, तर हा ए शिल्लक आहे एकटा, तो काम करतोय, त्याला पूर्ण करावं लागेल. आणि प्रश्न तसंच काहीतरी असेल, जर शिल्लक काम ए ने पूर्ण केले असेल तर काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल, तर काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल हा प्रश्न आहे. हा जो शिल्लक काम जो करतोय, शिल्लक काम, त्याला घेऊया आपण एक्स, कारण आता बी तर काम करणार नाही. शिल्लक काम कोण पूर्ण करेल, ए पूर्ण करेल. आता पुन्हा किती दिवस काम करेल हे माहिती नाही, 5 दिवस ऑलरेडी त्याने काम केलंय, पुन्हा किती दिवस काम करेल माहिती नाही, त्यासाठी घेऊया एक्स. आणि या एक्स ची किंमत काढू. प्रश्न विचारलाय काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल, म्हणजे टोटल नंबर ऑफ डेज काढायचे आहे तुम्हाला काम पूर्ण व्हायचे. चला या 5/10 ला आपण तिकडे कन्वर्ट करूया. 5/10, तर याला 5 1 5 2 हा 1/2 तिकडे कन्वर्ट होईल. 1/2 जर तिकडे गेला तर हा 5 प्लस एक्स इक्वल टू 15 इक्वल टू 1, हा 1/2 तिकडे गेला, मायनस 1/2. 1/2 ला मिक्स फ्रॅक्शनला सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. 2 1 2 आणि 1 मधून 2 मधून 1 गेला, हा झाला 1/2. राईट. हा 15 जो आहे तो तिकडे जाईल, तर मीन्स 5 प्लस एक्स इक्वल टू, हा 15 जर तिकडे गेला तर 15 या 2 ने याला भाग द्या, सरळ सरळ 2 ने भाग दिला होता 7.5, मीन्स तो होईल 7.5. तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे, तर हा 5 तिकडे कन्वर्ट करूया, -5. म्हणजे या एक्स ची व्हॅल्यू, म्हणजे शिल्लक काम किती दिवसात पूर्ण होईल, तर 7.5 मायनस 5 मीन्स 2.5. हे 2.5 दिवस हे कशाचे आले तुमचे, शिल्लक काम पूर्ण होण्याचे. शिल्लक काम पूर्ण होण्याचे दिवस आले तुमचे 2.5, मीन्स बी ने मध्येच काम सोडून दिलंय आणि ते काम ए शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करतोय, 2.5. पण प्रश्न काय विचारलाय त्याला लक्षात घ्या. प्रश्न विचारला असेल तर काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल, काम एकूण काम किती दिवसात पूर्ण होईल. इथे प्रश्न असा विचारलेला नाही की शिल्लक काम ए किती दिवसात पूर्ण करेल, काम पूर्ण होण्यास किती दिवस लागले. काम पूर्ण बघा, ए आणि बी ने दोघांनी पण 5-5 दिवस काम केले होते. सुरुवातीला 5-5 दिवस काम केले होते, त्यानंतर बी ने सोडून दिलं, त्यानंतर बी ने काम सोडून दिलं. आणि शिल्लक काम या ए ने किती दिवसात पूर्ण केलंय, 2.5 दिवसात, 2.5 डेज. तर 5 दिवस ऑलरेडी झाले होते, प्लस 2.5 म्हणजे 5 अधिक 2.5 मीन्स 7.5, 7.5 हे असायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर 7.5 डेज. काम किती दिवस, काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील, प्रश्न असा आहे. जर प्रश्न असा असता की बी ने काम सोडून दिल्यानंतर ए ने शिल्लक असलेलं काम किती दिवसात पूर्ण केलं, तर त्याचं उत्तर असतं तुमचं 2.5, हे शिल्लक काम ए ने पूर्ण केलं. पण प्रश्न असा आहे की काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील, ऑलरेडी 5 दिवस होऊन गेलेले आहेत, त्यानंतर बी ने सोडलं आणि या 5 दिवसाच्या व्यतिरिक्त 2.5 दिवस पुन्हा लागले आहेत, 2.5. तर 5 आणि 2.5 यांची बेरीज 7.5 हे काम पूर्ण व्हायला लागते. राईट. तर ही एक लेवल आहे मित्रांनो, बरं का, TCS IBPS ची ही एक लेवल आहे.
जे आतापर्यंत बघण्यात आलेले आहेत, आणि हे जे प्रश्न तुम्हाला दिसतात हे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्सला आलेले आहेत. ज्या परीक्षा TCS आणि IBPS यांनी कंडक्ट केलेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये असे प्रश्न पडतात. तुमची तयारी या लेवलवर असायला पाहिजे. इनफॅक्ट इतक्या लेवल नाही, याच्यापेक्षा थोडाफार सोपा प्रश्न तुम्हाला पडेल, बट लेवल जर या तयारी तुमची या लेवलवर जर असेल, तुम्हाला विचारण्यात येणारा कुठलाही प्रश्न सॉर्ट आउट होईल. राईट. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 4 ला. क्वेश्चन नंबर 4. एका छावणीत एकूण 500 सैनिकांना 20 दिवस पुरेल इतके राशन आहे. टोटल एकूण 500 सैनिक आहे, यांना 20 दिवस पुरेल इतकं राशन आहे. 10 दिवसानंतर, बरं या प्रश्नाला आपण समजून घ्या, 10 दिवसानंतर 300 सैनिकांना दुसऱ्या छावणीत पाठवण्यात आलं. काय करणार, पॉईंट नंबर 1 वरच हा प्रश्न सॉल्व्ह होतो टाइम अँड वर्कचा. तर एकूण आहेत 500 सैनिक, 500 सैनिक यांना टोटल किती, 20 दिवस पुरेल इतकं राशन आहे. 20 दिवस पुरेल इतकं राशन आहे, म्हणजे 500 सैनिक 20 दिवस ते राशन खाऊ शकतात. आता कंडिशन इथे समजून घ्या की किती दिवसानंतर बोलताय, 10 दिवसानंतर. आता 10 दिवसानंतर ही कंडिशन दिली आहे, म्हणजे या 500 सैनिकांनी 10 दिवसाचं राशन तर खाल्लं असेल, उपाशी राहणार नाही ते 10 दिवस. तर 10 दिवसाचं राशन आपण इथून कमी करून घेऊया. शिल्लक किती दिवसाचं राहिलंय, तर शिल्लक राहिलंय 10 दिवसाचं राशन. म्हणजे आता हे 500 सैनिक जर 10 दिवस पुन्हा राशन खातील, 500 सैनिक पुन्हा शिल्लक असलेले 10 दिवस जर राशन खात असतील तर राशन पूर्ण संपेल. पण 10 दिवसानंतर काहीतरी एखादी कंडिशन दिली असेल की काही सैनिक कमी होतात किंवा वाढतात, तर 10 दिवसानंतर काय बोलताय की 300 सैनिकांना दुसऱ्या छावणीत पाठवण्यात आले. आधी होते 500, या 500 पैकी 300 सैनिकांना, मीन्स 500 पैकी 300 सैनिकांना दुसऱ्या छावणीत पाठवण्यात आले. तर शिल्लक किती राहिले, आता 200 सैनिक शिल्लक राहिले आहेत फक्त 200 सैनिक. आणि शिल्लक सैनिकांना म्हणजे या 200 सैनिकांना शिल्लक राशन, म्हणजे हे जे 10 दिवसाचं राशन जे शिल्लक आहे ते किती दिवस पुरेल. या 200 सैनिकांना ते राशन किती दिवस पुरेल माहिती नाही, तर X दिवस असा आपण गृहीत धरूया. पॉइंट नंबर काय बोलतोय आपला, नंबर ऑफ वर्कर्स अँड ड्युरेशन ऑफ द वर्क. ऑलवेज त्यांचा गुणाकार करायचा असतो. तर 500 सैनिक हे 10 दिवसात राशन संपवणार होते. 500 सैनिक हे 10 दिवसात राशन संपवणार होते, तर 200 सैनिक हे किती दिवस ते राशन खातील, दॅट इज द क्वेश्चन. राईट. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात, ते नेहमी व्यस्त प्रमाणात असतात, तर त्यांचा गुणाकार करायचा असतो. 500 सैनिक 10 दिवसात राशन संपवत असतील तर 200 सैनिक तेच राशन किती दिवसात संपवतील, दॅट इज द क्वेश्चन. म्हणजे या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार दाखवणे आहे. म्हणजे x ची किंमत तुम्हाला काढायची आहे, तर या 200 ला इकडे कन्वर्ट करावं लागेल, तो जाईल भागीला 200. यांना भाग द्या, 2 शून्य कटले, 2 ने याला भाग द्या, 5 गुणिला 5 म्हणजे 25 डेज हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. 25 दिवस लागतील त्यांना. कुणाला, 200 सैनिकांना शिल्लक असलेलं राशन संपायला 25 दिवस लागायला पाहिजे. असे प्रश्न सुद्धा तुम्ही याच्या पूर्वी खूप साऱ्या परीक्षांमध्ये बघून चुकले असालच. हा सुद्धा एक मोस्ट इम्पॉर्टंट टाइप आहे, प्रकार आहे प्रश्न विचारण्याचा. राईट. चला क्वेश्चन नंबर 4 झालाय. नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 5. जर A आणि B एक काम 12 दिवसात करतात, B आणि C तेच काम 15 दिवसात करतात. पुन्हा पेअरिंग कॉन्सेप्ट वर क्वेश्चन आहे बरं का. आणि C आणि A तेच काम 20 दिवसात करतात. A आणि B पेअर्स मध्ये आहेत, किती दिवसात, 12 दिवसात. B आणि C हे सुद्धा पेअर मध्ये आहेत, तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. व C आणि A तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर प्रश्न, तर एकटा A ते काम किती दिवसात पूर्ण करेल. कुणाचं काढायचं आहे आपल्याला, एकट्या A चं काम काढणे, एकट्या A चं काम. तर A हा पेअर मध्ये कुठे कुठे सापडतोय त्यांची करूया बेरीज, आणि A ज्या पेअर मध्ये सापडत नसेल
त्याच्या वन डे वर्कला आपण करूया वजाबाकी आणि त्याचा करणे आपल्याला अर्धा, अर्धा म्हणजे हाफ. चला ए पहिल्यामध्ये मिळतोय का? यस मिळतोय. किती दिवसात आहे? 12 दिवसात. त्याचा वन डे वर्क 1/12 प्लस प्लस इथे ए मिळतो का? इथे मिळत नाही. बी आणि सी आहे इथे, इथे मिळत नाही म्हणजे याला वजा करावा लागेल, मायनस करावं लागेल. पुन्हा या तिसऱ्या पेअर मध्ये मिळतो का बघा? यस मिळतोय. आणि हा किती आहे? 20 दिवसात. त्याचा वन डे वर्क घ्या 1/20. आणि जिथे मिळत नाही, बी आणि सी मध्ये मिळत नाही तो ए, एचं काम काढायचं आहे. बी आणि सी मध्ये दिसत नाही आपल्याला, तर 1/15 म्हणजे एका दिवसाचं काम, त्याचं मायनस करून घ्या. आणि यांच्यापासून जी बेरीज वजाबाकी येत असेल त्याचा करायचं आहे तुम्हाला अर्धा, हाफ. आणि यांच्यापासून तयार होईल ते वन डे वर्क एचं, त्याला रेसिप्रोकल करूया. आपल्याला ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल त्याचा आन्सर मिळेल. चला 12, 20, 15 म्हणजे खाली तयार होतील 60. 12 पंचे 60, 20 त्रिक 60, 15 चौक 60. त्याचा करायचा आहे अर्धा. 5 आणि 3 8, 8 मधून 4 गेले, 4/60. त्याचा करायचा आहे अर्धा. 2 ने याला भाग द्या, 2 दुने 4, 2 ने याला भाग द्या, 30 दुने 60. काय मिळतोय? 1/30. 1/30 हे तर एका दिवसाचं काम होईल. म्हणजे ए हा एकटा, त्याला रेसिप्रोकल करा 30/1 म्हणजे 30 दिवस लागायला पाहिजे. जर ए एकटा काम करेल तर ते 30 दिवसात होईल. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर. राईट. सर्व टाइप्स जे टाइम अँड वर्क मध्ये जे काही कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवलेले आहेत, जवळपास 7-8 काय 9 लेक्चर्स टाइम अँड वर्कचे आपल्या ऍपमध्ये फक्त कॉन्सेप्टचे आहेत बरं का. त्या कॉन्सेप्टला बिलकुल असं डोक्यात या पद्धतीने टाकून घेणे आहे की दिसला प्रश्न की पटकन कॉन्सेप्टमध्ये टर्न झाला पाहिजे. कुठल्याच प्रश्नाला फॉर्म्युला या वेने जाऊ नका, याच्यामध्ये खूप किचकटचे फॉर्म्युले असतात. तर फॉर्म्युला नुसार न जाता कॉन्सेप्ट नुसार जा, प्रश्नांची आन्सर आहे तुम्हाला लवकर मिळते. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 6 ला. क्वेश्चन नंबर 6. ए च्या कामाची गती बी च्या कामाच्या गतीपेक्षा 25% कमी आहे. बरं, पुन्हा इथे इफिशियन्सी आहे. कामाची गती म्हणजे स्पीड, कामाची गती म्हणजे स्पीड, स्पीड म्हणजे इफिशियन्सी, ज्याचं आपल्याला काम नाही. कुणाची? ए च्या कामाची गती बी च्या कामाच्या, म्हणजे ए आणि बी. तर बी च्या कामाच्या बोलताय, बी असेल 100 तर हा 25% कमी आहे. तर 100 चे 25% म्हणजे हा होईल 75. आणि ही काय मिळाली तुम्हाला? ही मिळाली यांची स्पीड, ज्याचं काम आपल्याला नाही. आपल्याला कशाचं काम आहे? आपल्याला पाहिजे टाइमचं काम. टाइम. तर टाइम म्हणजे याला रेसिप्रोकल करूया. स्पीड जो असेल त्याचा रेसिप्रोकल टाइम होतो हा 75, 100 आहे. तर हा उलट करा 100:75. भाग जात असेल तर त्या 25 4 जा, 25 3 जा. हे काय मिळाली? ए आणि बी, ए आणि बी यांचा टाइमचा रेशो मिळाला, गुणोत्तर मिळालाय. आता या दोन पैकी कुणीतरी काहीतरी दिवसात काम संपवत असेल, असं काहीतरी दिलेलं असेलच की जर ए एक काम 6 दिवसात पूर्ण करत असेल तर बी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? कोण? ए. ए चा शेअर किती आहे? 4. हा किती दिवसात करतोय? 6 दिवस. 6 दिवसात काम पूर्ण करतोय. तर या 4 ला कितीने गुणाकार केला तर 6, तर या 4 ला 1.5, 4 1 4 आणि 4 4 अर्धे 2 म्हणजे 6 होतात. 1.5 ने गुणाकार केला तर 6 दिवस होईल, कारण ए ते काम 6 दिवसात पूर्ण करतो. आणि या शेअरला 1.5 ने मल्टिप्लिकेशन केलं तर या शेअरला सुद्धा 1.5 नेच मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर बी किती दिवसात काम पूर्ण करेल त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. 3 1 3 आणि 3 4 अर्धे 1.5. 3 अधिक 1.5 म्हणजे 4.5 किंवा 15 त्रिक 45 एका अंकाच्या पूर्वी 4.5 दिवस लागायला पाहिजे बी ला ते काम पूर्ण करायला. तर 4.5 हे असायला पाहिजे तुमचा आन्सर. अगेन इथे इफिशियन्सी आलाय, कार्यक्षमता, गती, स्पीड. ज्याचं काम नाही त्याला कन्वर्ट करा ड्युरेशन ऑफ दी वर्क म्हणजे टाइम मध्ये, त्याचा रेसिप्रोकल करा. रेसिप्रोकल जसं मगाशी पण एक क्वेश्चन याच्यावर आधारित होताच. राईट. त्याला लक्षात ठेवा, जर कार्यक्षमता आली तर गोंधळून जाऊ नका. सरळ जी काही कार्यक्षमता आहे त्याला नंबर ऑफ डेज मध्ये कन्वर्ट करा इन रेशोज म्हणजे गुणोत्तरामध्ये. चला येऊया नेक्स्ट
थोडा लांब लचकच दिसतोय, बट सॉल्व्ह करूया. ए, बी आणि सी क्रमश म्हणजे सुरुवातीला जो आला असेल हा ए 20 दिवसात, 30 दिवसामध्ये बी आणि 40 दिवसामध्ये सी दिवसात पूर्ण करतात. तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली व 4 दिवसानंतर ए ने काम सोडून दिले. कोणी काम सोडले? ए. तिघांनी पण कामाला सुरुवात केली आणि 4 दिवसानंतर ए ने काम सोडलं. म्हणजे ते 4 दिवसानंतर ए ने काम सोडलं तोपर्यंत तिघांनी पण 4-4 दिवस काम केलं असेल. आणि हा काम सोडून गेलाय म्हणजे शिल्लक काम काहीतरी ठेवेल, आणि शिल्लक काम जर ठेवत असेल तर तुमची वन वर्क थेरी अप्लाय व्हायला पाहिजे. आता 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्ती ए प्लस बी प्लस सी बरोबर. वन वर्क थेरी काय बोलताय? तिघांना मिळून एक काम पूर्ण करायचंय. हीच बोलताय ना वन वर्क थेरी. कसाही किचकट कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असो, जर कोणी मध्येच काम सोडून जात असेल आणि ते काम दुसरा कोणीतरी पूर्ण करत असेल, वन वर्क थेरीला अप्लाय करा आणि कशाही प्रश्नाचे उत्तर घेऊन जा. राईट. आता वन वर्क थेरी काय बोलताय की एबीसी आहेत यांची स्पीड लिहूया खाली. चला ए ची स्पीड लिहूया. ए ची स्पीड किती आहे? 20 प्लस बी ची स्पीड लिहूया. बी ची स्पीड आहे 30 प्लस सी ची स्पीड लिहूया. सी ची स्पीड आहे 40 इक्वल टू वन वर्क संपायला पाहिजे. या त्यांच्या कामाच्या दिवसांच्या गतीनुसार एक काम संपायला पाहिजे. आणि काय बोलताय वन वर्क थेरी की खाली तर लिहिली त्यांची कामाची गती दिवसानुसार, किती दिवसात काम संपतात. वर लिहायचंय की कोणी किती दिवस काम केलंय. कोणी किती दिवस काम केलंय हे प्रश्न वाचून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इथे बघा तिघांनी कामाला सुरुवात केली, तिघांनी पण कामाला सुरुवात केली, पण 4 दिवसानंतर ए ने काम सोडून दिलं. कुणी काम सोडलं? ए ने. शिल्लक बी आणि सी अजूनही काम करतायत, तर 4 दिवसानंतर ए ने काम सोडून दिलं. 4 दिवस ए ने काम सोडून दिलं, याच्या समोर ए काम करणार नाही. तर 4 दिवस ए ने काम सोडून दिलं म्हणजे 4 दिवस तर या बी ने पण काम केलं असेल, कारण तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. आणि 4 दिवस या सी ने पण काम केलं असेल, कारण तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली होती. 4 दिवस तिघांनी. आता 4 दिवसानंतर ए ने काम सोडून दिलं. शिल्लक आहेत तुमच्याकडे 2. कोण? बी आणि सी. बी आणि सी. आता समोरचं काम ते करतील. आता समोरच्या कामामध्ये पण कंडिशन ही दिली आहे शिल्लक कामाचे. आता हे शिल्लक काम आहे, हा तर निघाला इथून. शिल्लक कामाचे 1 दिवस काम करून बी ने पण काम सोडून दिलं. काम करणारे आता 2 शिल्लक आहे, बी आणि सी. तर त्या दोघांनी 1 दिवस काम केलं आणि बी ने त्यानंतर काम सोडून दिलं. तर बी ने 1 दिवस काम केलं आणि त्यानंतर बी ने पण काम सोडून दिलं. बट याने 1 दिवस काम केलं तर याने पण 1 दिवस काम केलं असेलच. आता बी ने पण काम सोडून दिलं. आता राहिलाय एकटा सी शिल्लक राहिलेला आहे. हे या दोघांनी इतके दिवस काम करून काम सोडून दिलंय, बी ने पण काम सोडून दिले. राहिलेले शिल्लक काम सी ला पूर्ण करण्यासाठी पुन्हा किती दिवस लागतील? लक्षात घ्या. ए ने 4 दिवस काम केलं, बी ने 4 अधिक 1 5 दिवस काम केलं, सी ने पण 5 दिवस काम केलंय. याशिवाय या दोघांनी सोडलेलं शिल्लक काम या सी ला पूर्ण करायचं आहे. तर याच्या व्यतिरिक्त सी ला पुन्हा किती दिवस काम करावे लागतील माहिती नाही, तर त्यासाठी घेऊया एक्स. आणि हे जे शिल्लक काम आहे ते सी ला किती दिवस लागतील शिल्लक काम पूर्ण करायला, म्हणजे एक्स ची किंमत तुम्हाला काढायची. राईट. चला काढून घेऊया. हा 4/20 म्हणजे 4/20 याला भाग देऊया. 4 1 4 आणि 4 25. हा तर 4 अधिक 1 झालाय 5. 5 ने याला भाग देऊया. 5 1 5 5 6 30. राईट. इथे भाग देता येणार नाही कारण 1 जुळलेला आहे. हा 1/5 आणि 1/6 तिकडे कन्वर्ट केला तर या 1 मधून मायनस होईल. तो 1 मधून मायनस होईल. हा 1/5 तिकडे गेलाय. 1/5 1 मायनस 1/5 आणि हा 1/6 पुन्हा तिकडे गेला मायनस 1/6. तर हा तर सॉर्ट आउट झालाय मॅटर. शिल्लक काय राहिलाय? 4 अधिक 1 5 5 अधिक x. राईट. 5 अधिक x भागीला 40 बरोबर यांची बेरीज वजाबाकी करणे. तर 5 अधिक x भागीला 40 बरोबर. चला इथे छेद सारखा करावा लागेलच तुम्हाला. फ्रॅक्शनला डील करता आलंच पाहिजे, तर फ्रॅक्शनला डील करू. 6 पंचे होतात 30. लिहिले इथे 30.
30 एक 30 मायनस 6 पंचे 30 मायनस 5 7 30. किती तयार होता डिरेक्टली? 30 मधून 6 आणि 5 11 गेले. किती राहिले आहेत? 19/30 हा तयार झालाय. राईट. 30 आणि 40 बघा इकडे डिनॉमिनेटर मध्ये 0 0 कट करा. या 4 ला तिकडे कन्वर्ट करा. 19 गुणिला 4 19 चौक 76 भागीला 3 हा 5 प्लस x आहे. इक्वल टू 4 गुणिला 19 76 भागीला 3. आज तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची आहे तर हा पॉझिटिव्हचा जो x आहे हा पॉझिटिव्ह x तिकडे कन्वर्ट करा. तो निगेटिव्ह येईल. -5. मिक्स फ्रॅक्शन पुन्हा तयार होते. 3 5 15. 76 मधून 15 कमी करा. 76 मधून 15 गेले. किती राहिले? 61/3. 61/3 फ्रॅक्शन तयार झालेलं आहे. 61 मध्ये 3 ने भाग जात नाही. आणि हा टाइम अँड वर्क आहे. टाइम अँड वर्कचे जे उत्तरे असतात ते मिक्स फ्रॅक्शन मध्ये असतात. ऑप्शन मध्ये बघा तर मिक्स फ्रॅक्शन स्वरूपात दिले आहे बघा. तर याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. 20 त्रिक 60. राईट ना? 20 त्रिक 60. किती शिल्लक राहिले? 61 मधून 60 गेले. 1/3 इतके दिवस लागायला पाहिजे. सी ला इतके दिवस 21/3 20.1/3 इतके दिवस पुन्हा लागायला पाहिजे. कुणाला? तर हा जो शिल्लक आहे सी त्याला रिमेनिंग वर्क म्हणजे शिल्लक काम पूर्ण करायला. राईट. डिपेंड करतं तुमचे कॅल्क्युलेशन्स कसे आहेत. कॅल्क्युलेशन सर्वच्या सर्व कॅल्क्युलेशन्स बेसिकचे जे लेक्चर्स आहेत 26 लेक्चर आपण घेतले होते ॲपमध्ये. त्या ॲपमध्ये 26 लेक्चरमध्ये सर्व कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला इन्स्टंटली सॉल्व्ह करणे कसे करायचे ते सर्व शिकवले होते. त्यामध्ये फ्रॅक्शन सुद्धा होता. फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन हे तर पटापट करता आलेच पाहिजे. कशाही स्वरूपामध्ये जर इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन तुम्हाला ड्रॉ होत असेल, हे एक लिनियर इक्वेशन तयार करून दिलंय मी तुम्हाला बरं का. या झालेल्या लिनियर इक्वेशनला इन्स्टंटली ड्रॉ करता आला पाहिजे. तर तुमच्या कॅल्क्युलेशनच्या स्किल सुद्धा वाढायला पाहिजे. राईट. तर जर थोड्या वरच्या लेवलची तयारी करायची असेल तर ती तयारी करताना तुमचे कॅल्क्युलेशन स्किल्स खूप मजबूत, फास्ट आणि ॲक्युरेट असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 8 वर येऊया. 12 माणसे एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. 12 माणसे एक काम 4 दिवसात पूर्ण करतात व 15 महिला तेच काम पुन्हा 4 दिवसात पूर्ण करतात. 6 माणसांनी कामाला सुरुवात केली. कुणी? 6 माणसांनी कामाला सुरुवात केली व 2 दिवसानंतर त्यांनी काम बंद केले. सहा माणसांनी कामाला सुरुवात केली बरं का. 6 माणसं कितीपैकी? त्या 12 माणसांपैकी 6 माणसांनी कामाला सुरुवात केली आणि 2 दिवसानंतर त्यांनी काम बंद केले. तर शिल्लक काम 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी शिल्लक काम किती दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे? 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती महिला मजूर लागतील? महिला मजुरांची संख्या काढायची आहे. टोटल आपल्याकडे आहेत 12 माणसे. 12 माणसे एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. तर सर्वात आधी एका माणसाचं 1 दिवसाचं काम काढूया आपण. 12 माणसे लक्षात घ्या. याला कसं सॉल्व्ह करणे आहे? 12 माणसे 4 दिवसात पूर्ण करतात. तर 1 दिवसाचं काम 1/4 म्हणजे एक माणूस 12 गुणिला 4 1/48 हे एका दिवसाचं काम होईल. कुणाचं? एका माणसाचं. राईट. जसं एका माणसाचं काढलंय तर तसंच महिलांचं पण काढावं लागेल. 15 महिला तेच काम 4 दिवसात पूर्ण करतात. तर 15 महिला म्हणजे वुमन फॉर डब्ल्यू एक काम 4 दिवसात करतात. तर 15 चोक 60 एक वुमेन म्हणजे 1/60 हे एका महिलाच्या एका दिवसाचं काम होईल. राईट. आता कोणी किती दिवस काम केलंय? बरं, त्या 12 पैकी 6 माणसांनी कामाला सुरुवात केली. त्या 12 पैकी 6 माणसांनी कामाला सुरुवात केली. बघा 48 एका माणसाचं आहे. 48 एका माणसाचं तुमचं 1 डे वर्क आहे. 48 दिवसामध्ये तो काम पूर्ण करेल. त्याच्यापैकी 6 माणसांनी काम सुरुवात केली. तर A + B = 1 दाखवायचं आहे. 48 पैकी 6 माणसांनी कामाला सुरुवात केली व 2 दिवसानंतर तर एका दिवसातला याला मल्टिप्लाइड बाय 2 तर 2 दिवसाचं काम त्यांनी केलेलं आहे. नंबर ऑफ डेज आपण वर लिहितोय. 2 दिवसानंतर त्यांनी काम बंद केले.
यांनी काम बंद केले, आता हे काम करणार नाही, तर आता कोण काम पूर्ण करतील? महिला मजूर. किती महिला लागतील? तर टोटल एका महिलेचं काम आहे 60 दिवसामध्ये ते पूर्ण करतात आणि ते काम 3 दिवसात पूर्ण करतात बरं का. महिला मजूर ते काम 3 दिवसात. जसं मगाशी 6 पुरुषांनी कामाला सुरुवात केली होती, 6 पुरुषांनी. आता किती महिला? 6 पुरुषांनी 2 दिवस काम केलं होतं, 6 पुरुषांनी 2 दिवस. तर किती महिला ते काम 3 दिवसात पूर्ण करतील? 6 पुरुष 2 दिवसात, 6 गुणिले 2, तर किती महिला ते काम 3 दिवसात पूर्ण करतील? तर जाऊन एक काम संपेल. वन वर्क थेरी इथे पण. तर याला सॉर्ट आउट करणे आहे तुम्हाला. चला भाग द्या. साइन 48 इथे हा होता 1/4. 1/4 तिकडे गेला तर हा होईल 1/4. याला सॉर्ट आउट करा. 4 1 4 वजा 1 म्हणजे 3/4. राईट. या 4 ने याला भाग द्या. 15 चौक 60. हा तुमचा x गुणिला 3 आहे. 3 ने याला भाग द्या. 3 5 15 आणि 5 गुणिला 3 x ची किंमत 15 यायला पाहिजे. म्हणजे 15 महिला असायला पाहिजे 3 दिवसात शिल्लक काम पूर्ण करण्यासाठी. अगेन हे सुद्धा एक लिनियर इक्वेशन वन वर्क थेरी नुसार ड्रॉ झालंय की एक माणूस, एक व्यक्ती 48 दिवसात काम पूर्ण करतोय. त्याची नंबर ऑफ डेजची स्पीड आहे आणि 48 लिहिले खाली. त्यापैकी 6 माणसांनी, यांच्यापैकी 6 माणसांनी 2 दिवस काम केले. महिलांची स्पीड आली आहे एका दिवसाची 160. 60 पैकी 3 दिवस किती महिला काम करतील? तर जाऊन वन वर्क संपायला पाहिजे. तर वन वर्क थेरी तुम्हाला अप्लाय करता आलीच पाहिजे. प्रश्न कसाही असू द्या, कसाही प्रश्न असेल ना, वन वर्क थेरीने सॉर्ट आउट होतो. फक्त प्रश्न तुम्हाला समजता आला पाहिजे. राईट. त्याचा आन्सर होईल ऑप्शन नंबर 1. 15 महिला लागतील 3 दिवसात काम पूर्ण करायला. 15 महिला हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. चला नेक्स्ट 8 झाले आहेत. आपण 10 प्रश्न घेऊया यामध्ये. राईट. या टाइम अँड वर्क मध्ये IBPS आणि TCS कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. तर हे वेज असतात, हे शाब्दिक उदाहरणं असतात ज्यामध्ये चांगले विद्यार्थी कन्फ्युज होऊन जातात. कशा पद्धतीने त्याला डील करायला पाहिजे थोडेसे त्यांना विचार करावा लागतो. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. 16 पुरुष एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. 16 पुरुष एक काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि 20 महिला तेच काम 16 दिवसात पूर्ण करतात. तर पुरुष व महिला यांच्या कामाच्या गतीचे गुणोत्तर काढायचे. कुणाचे? पुरुष व महिला. लक्षात घ्या, पुरुष आणि महिला यांच्या कामाचं गुणोत्तर काढायचं आहे. सॉरी, कामाचं नाही, गतीचं गुणोत्तर काढायचं आहे. गतीचं गुणोत्तर लक्षात घ्या. गती म्हणजे इफिशियन्सी जी असेल त्याची. आणि इफिशियन्सी हे कशी तयार होईल? ज्या वेळेस त्यांचे कामाचे दिवस आपल्याला मिळतील, मीन्स टाइम जो मिळेल, कामाचे दिवस टाइम जो मिळेल त्याला रेसिप्रोकल आपण करू तर गती तयार होईल. रेसिप्रोकल केली तर गती. चला प्रश्नावर या. 16 पुरुष एक काम किती दिवसात पूर्ण करतायत? 15 दिवसात. तर एका दिवसाचं काम 1/15. तर एका पुरुषचं एका दिवसाचं काम काढू 1/15 गुणिला 16. 15 गुणिला 16 म्हणजे 240. आता एका पुरुषाचं एका दिवसाचं काम 1/240 असेल म्हणजे एक पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर 240 दिवस. इतक्या दिवसामध्ये तो काम, एक पुरुष एक काम 240 दिवसात पूर्ण करेल. सेम 20 महिला तेच काम 16 दिवसात करतात. 20 महिला त्यांच्या एका दिवसाचं काम 1/16. राईट. तर एका महिलेच्या एक दिवसाचं काम काढूया आपण 1/16 दुने 32 म्हणजे 320. आता एक महिला तिच्या एका दिवसाचं काम आहे 1/320 म्हणजे तो किती दिवसात काम पूर्ण करत असेल? एक महिला 320 दिवस लागायला पाहिजे. आपण काय काढलंय आधी? ते काम किती दिवसात पूर्ण, दिवस काढले आहेत एका महिलेचं आणि एका पुरुषाचं काम किती दिवसात पूर्ण करतात. आणि त्या दिवसाला रेसिप्रोकल करणे आपल्याला. रेसिप्रोकल म्हणजे उलट. तर ती होईल गती. आणि तुम्हाला विचारलंय गती, दिवसाचं गुणोत्तर नाही. तर पुरुष आणि महिला, पुरुष किती आहे? 240. हा लिहिला इथे 240. आणि महिला 320 दिवस.
एक काम 320 दिवसात. यांचा रेशो जो मिळेल त्याचा उलट रेशो तुम्हाला तयार करणे आहे. त्याचा टाइम जो आहे त्याचा उलट रेशो स्पीडचा होईल, म्हणजे इफिशियन्सी म्हणजे गतीचा होईल. चला 0 0 कट करूया. 8 त्रिक 24 आणि 8 चौक 32. 3/4 हा टाइमचा रेशो मिळतोय. त्यांचा टाइमचा रेशो किती असायला पाहिजे? 3/4. आणि 3/4 जर टाइमचा रेशो असेल तर गतीचा किती असायला पाहिजे? गतीचा रेशो असायला पाहिजे 4/3. 3/4चा उलट 4/3 हे तुमचा आन्सर असायला पाहिजे 4:3, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळतंय. ऑप्शन नंबर 1 मध्ये बघा 3/4 मिळतोय. तो 3/4 कशाचा आहे? तो टाइमचा रेशो आहे. टाइम, त्यांना लागणारा वेळेचा रेशो आहे, त्यांना लागणाऱ्या कामाच्या दिवसाचा रेशो आहे. बट तुम्हाला प्रश्न विचारला त्यांचा स्पीड मीन्स इफिशियन्सीचा रेशो काय असायला पाहिजे, तर त्याचा रेसिप्रोकल 3/4चा उलट 4/3 हे आन्सर असेल. हा 3/4 आन्सर होणार नाही. राईट. चला क्वेश्चन नंबर 9 झालाय. तात्पुरता क्वेश्चन नंबर 10 बघूया. फायनली क्वेश्चन नंबर 10. 12 व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. 12 व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. 6 दिवसानंतर पुन्हा 4 व्यक्ती वाढत असतील तर त्यांना एकत्र शिल्लक काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? राईट. पॉइंट नंबर 1चाच क्वेश्चन आहे. नंबर ऑफ वर्कर्स, ड्युरेशन ऑफ दी वर्क आर ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. व्यस्त प्रमाणातच असतात. की आधी आहेत 12 व्यक्ती. 12 व्यक्ती एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 18 दिवसात. म्हणजे 12 व्यक्ती कंटिन्यू 18 दिवस काम करतील तर ते काम संपून जाईल. पण कंडिशन दिली आहे 6 दिवसानंतर. आता 12 व्यक्तीने कामाला सुरुवात केली आहे आणि 6 दिवसानंतर म्हणजे 6 दिवसाचं काम त्यांनी संपवलं असेल तर 6 दिवसाचं काम मायनस करून घेऊया. किती दिवसाचं काम शिल्लक राहिलं? 18 मधून 6 गेले, 12 दिवसाचं काम शिल्लक राहिलंय. 6 दिवसानंतर म्हणजे 6 दिवस तर त्या 12 व्यक्तीने काम केलं असेलच. आता हे 12 व्यक्ती पुन्हा 12 दिवस काम करतील ना, कंटिन्यू 12 दिवस काम करतील तर ते काम संपेल. पण 6 दिवसानंतर या 12 व्यक्तीपैकी काहीतरी कमी किंवा जास्त व्यक्ती होत असतील. कारण हा प्रश्न असा ड्रॉ होतो की 6 दिवसानंतर पुन्हा 4 व्यक्ती वाढत असतील. ऑलरेडी होते 12, याच्यामध्ये काय 4 व्यक्ती वाढवण्यात आले आहेत. आता ते झाले 16 व्यक्ती. 16 व्यक्ती. 12 व्यक्ती शिल्लक 12 दिवसात काम करतील तर काम पूर्ण होईल. पण 4 व्यक्ती वाढले तर 16 व्यक्ती झाले. ते काम किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न विचारला आहे. जर 4 व्यक्ती पुन्हा वाढ असेल त्यांना एकत्र शिल्लक काम म्हणजे हे जे 12 दिवसाचे शिल्लक काम आहे ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? दॅट इज द क्वेश्चन. अगेन यामध्ये पॉइंट नंबर 1च अप्लाय होत आहे. नंबर ऑफ वर्कर्स, मजुरांची संख्या आणि कामाचे दिवस नेहमी व्यस्त प्रमाणात असतात तर यांचा गुणाकारच होईल. तर हे सुद्धा मजुरांची संख्या आणि कामाचे दिवस यांचा गुणाकार म्हणजे 12 गुणिला 12 बरोबर 16 गुणिला x. तुम्हाला काढायची x ची किंमत. हा 16 इकडे येईल डिव्हिजन मध्ये. भाग जातो का? यस. 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 ने इथे भाग दिला. 4 त्रिक 12, 3 गुणिला 3 म्हणजे 9 दिवस लागायला पाहिजे. शिल्लक काम पूर्ण करायला किती दिवस लागायला पाहिजे? 9 दिवस लागायला पाहिजे. ते ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळेल. गो विथ कॉन्सेप्ट ओनली, डोंट गो विथ फॉर्म्युलाज और ट्रेडिशनल मेथड. तुम्हाला तुमचा अप्रोच कसा आहे, क्वेश्चनला डील करण्याचा अप्रोच कसा आहे तो महत्वाचा आहे. तुम्हाला जर कॉन्सेप्ट पूर्ण फिट असतील ना इथे तर प्रश्न बघितल्याबरोबर पटापट पेन चालायला लागतो. सरळ दिसलेल्या प्रश्नाला तुम्हाला कॉन्सेप्ट मध्ये टर्न करणे. आणि हा टाइम अँड वर्क आहे. यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट असतात. तर त्यापैकी काही प्रश्न यापूर्वी परीक्षांमध्ये जे TCS आणि IBPS यांनी कंडक्ट केलेल्या परीक्षांमध्ये जे आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला आपण इथे असे 10 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे टाइप्स आहेत. या टाइप्समध्ये TCS आणि IBPS प्रश्न विचारत असतो. आता काही विद्यार्थ्यांनी मला ही रिक्वेस्ट केली आहे बरं का, की सर टॉपिक वाईज या. जसं मागच्या 3 लेक्चरमध्ये टॉपिक वाईज नव्हते. टोटल ऑल सिलेबस ऑल टॉपिक्सला एकत्र करून त्याला आपण तयार केलं होतं. बट आता आपल्याला टॉपिक वाईज जाणे. काही विद्यार्थ्यांची
अशी रिक्वेस्ट आहे की टॉपिक वाईज जा सर. तर या पहिल्या याच्यामध्ये 10 प्रश्न पहिल्या टॉपिकचे घेतले बरं का मी, टाइम अँड वर्क. तर रोज तुम्हाला एक लेक्चर डेफिनेटली मिळेल एका टॉपिकशी रिलेटेड की IBPS आणि TCS हे कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. आणि हे जितके पण प्रश्न आपण सॉल्व्ह केले आहेत हे सर्व याचे कॉन्सेप्ट पासून सर्व काही तुम्हाला आपल्या ॲपमध्ये डेफिनेटली मिळेल. कारण त्या ॲपमध्ये शिकवलेले जितके काही कॉन्सेप्ट्स आहेत त्या सर्वाशी रिलेटेड हे प्रश्न होते. तर ॲपमध्ये तुम्हाला ते कॉन्सेप्ट शिकायला डेफिनेटली मिळतील. तर हे होते आपला पहिला सेशन बरं का, टॉपिक वाईजचा पहिला सेशन, ज्यामध्ये आपण घेतला एक टाइम अँड वर्क. पुन्हा नेक्स्ट सेशन मध्ये उद्या बरं का, मीन्स एका दिवसाला एक लेक्चर मी तुम्हाला डेफिनेटली देईल. हा झाला टाइम अँड वर्क. नेक्स्ट डेला तुम्हाला एकतर पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट किंवा इतर कुठल्या तरी टॉपिकशी रिलेटेड डेफिनेटली 10 क्वेश्चन्स आपण त्याचे पण यापूर्वी IBPS आणि TCS ने विचारलेल्या प्रश्नांपैकी त्याला आपण सॉर्ट आउट करू आणि पुन्हा 10 प्रश्न बघूया. राईट. आय होप तुम्हाला हे लेक्चर कामाचं असेलच. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या YouTube चॅनलवर लेक्चर बघत असाल तर प्रिव्हियस लेक्चर्स पण बघून घ्या, ज्यामध्ये खूप महत्त्वाचे लेक्चर्स टाकण्यात आलेले आहेत. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, ॲज यू विश. आणि आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. कुठल्या तरी पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊया, त्याचे पण 10 प्रश्न IBPS TCS मार्फत विचारण्यात येणारे प्रश्न आपण डील करूया. Right? Till then, all of you, all the very best and thank you. Thank you so much.